गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सकाळचे 6:50 झालेले आहेत. तुम्हाला जे पण आता थोडे कठीण प्रश्न आपण घेणार आहोत. कठीण कारण जास्त पण सोपे प्रश्न घेतले आणि पेपरामध्ये थोडे मोठे प्रश्न आले तर तुम्हाला अजून ते समजत नाही. आता काय होईल, कठीण प्रश्न म्हणजे प्रश्नांची लेवल तीच असते, फक्त काय असतो, प्रश्न लांब केलेला असतो. बरोबर आहे का नाही? सेंटेन्स त्याचं लांब असतं आणि छोटा प्रश्न असला तुम्हाला वाचायला सोपा जातो, समजायला सोपा जातो. पण ज्या प्रश्न मोठा केलेला जातो आणि तेच सांगायचं असतं जे त्यांना सांगायचं आहे, त्या संदर्भात आलेला असा प्रश्न असतात. आता आपण काय करू, प्रश्न बघूया. कक्षा में खेल की प्रतियोगिता में हिस्सा लेते समय तनुज अपने दोस्त से कहता है की वह भाला फेकने में हिस्सा लेगा. कशामध्ये हिस्सा घेणार तो? भाला फेकण्यामध्ये. और रस्सी कूदने में उसकी बहन हिस्सा लेगी. म्हणजे जी दोरी उडी असते हा, त्याच्यामध्ये दोरीच्या उड्या मार, त्याच्यामध्ये कोण हिस्सा घेईल तर माझी बहीण घेईल. क्योंकि वह एक लड़की है और लड़कियां भाला नहीं फेक सकती, ये डॅश डॅश को प्रदर्शित कर सकता है. बघा म्हणजे काय आहे, प्रश्न काय आलेला आहे का तनुज नावाचा मुलगा आहे आणि तो काय म्हणतो त्याच्या मित्रांना, मी मुलगा आहे म्हणून, कशामध्ये, मी मुलगा आहे. बघा प्रश्न काय, मी मुलगा आहे म्हणून मी भाला फेकेल आणि माझी बहीण काय आहे, एक मुलगी आहे म्हणून ती काय करेल, रस्सी कुदेगी. म्हणजे काय, रस्सी कुदण्यामध्ये भाग घेईल. म्हणजे काय झाले, मुलगी आणि मुलगा काय झाला, भेदभाव झालेला आहे. काय म्हटलेलं आहे, भेदभाव. आता बघा, आता पहिला ऑप्शन काय म्हटलेले, जेंडर संबंध. संबंध आता काय आहे का, अजिबात नाही. जेंडर समता आहे का, अजिबात नाही. जेंडर समानता आहे का, अजिबात नाही. तर काय आहे, हा जेंडर रूढीवाद आहे. बघा मग आता जेंडर रूढीवाद, बघा विचारायचं काय होतं, जेंडर रूढीवाद, पण प्रश्न किती लांबवला म्हणून मी तुम्हाला सांगतो. प्रश्न आता काय करतात, प्रश्न छोटाच असतो पण त्याला काय लांबून देतात, त्याच्यामुळे तुम्ही फसायला पाहिजे. हा काय, जेंडर रूढीवाद. म्हणजे त्या मुलाला काय वाटतं, मी माणसाकडे जास्त ताकद असते ते भाला फेकतील आणि मुलीकडे ताकद कमी असते. हे पारंपरिक चालू आलेलं आहे ना, पारंपरिक, मुलीने भाला फेकू नये, मुलींनी रस्सीच खेळावी, छोटे खेळ खेळावे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर अपसारी आणि अभिसारी चिंतनवर आलेला बघा. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, जे टॉपिक आहे ते टॉपिक तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा. कारण टॉपिक जर तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासले नाही तर काही शक्य नाही किती अभ्यास केला. अपसारी चिंतन डॅश डॅश को, जबकि अभिसारी चिंतन डॅश डॅश को. म्हणजे अपसारी चिंतन बद्दल विचारले, अभिसारी चिंतन बद्दल विचारले. म्हणजे काय झालं, तुम्हाला दोघं एकत्र विचारलेले. बघा पहिला ऑप्शन काय म्हटलेले, कई उत्तरों को प्रोत्साहित करताय. बघा कई उत्तरों को प्रोत्साहित करताय आणि पुढचं काय म्हटलंय, एक सही समाधान पर स्थिर आहे. बघा हे पॉझिटिव्ह वाटतंय, आपण थोडं त्याला बाजूला ठेवूया. एक ही समाधान पर स्थिर आहे. आता अपसारी चिंतन कधी एक समाधानावर स्थिर असतं. बघा जे पहिलं आहे त्याचं सुरुवातीलाच असेल ना, अपसारीचं सुरुवातीला, नंतरून काय आलं, अभिसारी, म्हणून नंतरून कोणतं असेल, अभिसारीच असेल ना. आता एकही समाधानावर स्थिर आहे. आता एकही समाधानावर स्थिर असतं का अपसारी, अजिबात नाही. म्हणजे काय झालं, दुसरं ऑप्शन तुमचं कट झालं. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, गणितीय क्षमताओं को बढ़ावा देता है आणि काय म्हटलंय, मौखिक क्षमताओं को बढ़ावा देता. असं आहे का, अजिबात नाही. चौथं काय म्हटलंय, मौखिक क्षमताओं को बढ़ावा देता है, गणितीय क्षमताओं को बढ़ावा देता है. असं काही कधी म्हटलंय का अपसारी आणि अभिसारी मध्ये. पण अपसारी आणि अभिसारी मध्ये काय म्हटलं जातं, ऑप्शन एक बघा, कई उत्तरों को प्रोत्साहित करताय. म्हणजे अपसारी जे प्रश्न असतात, एका प्रश्नाचे खूप उत्तरे देतील. आता एखाद्या झाडाची विशेषता सांगा, झाडाची विशेषता. मग तुम्ही म्हणाल सर झाड फळं देतं, फुलं देतं, पाणी देतं, वेगवेगळे असतात. आणि मी जर सांगितलं त्या झाडाचं नाव सांगा, त्या झाडाचं नाव सांगितलं तर एकच उत्तर होईल, म्हणजे एकच समाधान. आणि त्या झाडाची विशेषता, त्या झाडाचे गुण विचारले तर तुम्ही वेगवेगळे उत्तर देणार. म्हणून अपसारी प्रश्न काय करतात, काही उत्तर को प्रोत्साहित करताय आणि अभिसारी काय करतात, एकही समाधान प्रती. समाधान म्हणजे आपला समाधान नावाचा मुलगा नाही, समाधान म्हणजे एकाच उत्तरावर ते स्थिर असतात. भारताची राजधानी दिल्ली, पण भारतामध्ये किती कोणकोणत्या प्रकारचे संस्कृती नांदतात, कोणकोणत्या प्रकारच्या संस्कृती नांदतात, वेगवेगळे उत्तर तुम्ही देऊ शकणार. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे, निम्नलिखित में से कौन सा समावेशी कक्षा के बारे में सही नाही. बघा आता बघा, समावेशी कक्षा काय करते, तुम्हाला सोडत नाही. समावेशी कक्षा तुम्ही किती प्रयत्न करा, समावेशी कक्षा असेल, अपसारी अभिसारी असेल, जेंडर रूढीवाद असेल, किती तुम्ही प्रयत्न करा याच्यापासून पळण्याचा, तरी ते तुम्हाला सोडत नाही.
त्यांचे प्रश्न तुम्हाला येणारच। निम्नलिखित में से कौन सा कथन समावेशी शिक्षा के बारे में सही नहीं है, म्हणजे समावेशी शिक्षा संदर्भात कोणतं कथन योग्य नाही, अचूक नाही, म्हणजे चुकीचे आहेत बा, चुकीचे आहेत, चूक आहेत। पहिला ऑप्शन काय म्हटलेले, समावेशी शिक्षण का अर्थ है ऐसे तरीकों से शिक्षण को जो बहिष्कृत ना करे। म्हणजे बघा समावेशी शिक्षणचा अर्थ काय आहे, ऐसे तरीकों से जो शिक्षण को जो बहिष्कृत ना करे। बहिष्कृत ना करे म्हणजे त्यांची विटंबना करायची नाही। त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन बघा, समावेशी शिक्षण का अर्थ है उसकी शिक्षण शास्त्रों को अपनाना जो भी शिक्षार्थियों को आवश्यकताओं का समर्थन करता है। त्याच्यानंतर म्हणजे हे दोघं पॉझिटिव्ह आहेत, पहिले बरोबर आहेत का नाही। म्हणजे काय म्हटलेले, पहिला ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं होतं बघा, समावेशी शिक्षण का अर्थ ऐसी तरीकों को शिक्षण जो बहिष्कृत ना करे। बहिष्कृत ना करे म्हणजे अशी शिक्षण प्रक्रिया असते जी काय असते, समावेशी शिक्षा असते, तिला तुम्ही बहिष्कृत नाही करायची, ती थांबवायची नाही। तुम्ही शिक्षक म्हणून एखादा विद्यार्थी वंचित असेल तर वंचित म्हणून त्याला काय लागतं ते समावून घ्यायचं, त्याला सामील करून घ्यायचं। म्हणजे बहिष्कृत तो तरीका, समावेशी शिक्षणाचा तरीका बहिष्कृत नाही करायचा। म्हणजे काय झालं, हे पहिलं ऑप्शन पण काय झालं, पॉझिटिव्ह आहे। पॉझिटिव्ह म्हणजे याचं उत्तर राहणार नाही कारण आपल्याला निगेटिव्ह विचारलेलं आहे। दूसरा काय म्हटलंय, समावेशी शिक्षण का अर्थ उसकी शिक्षण शास्त्र को अपनाना जो शिक्षण शास्त्र शिक्षार्थियों की आवश्यकता हो। म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या आवश्यकता असतात ना त्याच्यानुसारच तुम्हाला काय करायचं, समावेशी शिक्षामध्ये व्यवहार करायचा। म्हणजे हे पण चांगलंच आहे। म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर नसणार ना कारण निगेटिव्ह विचारलेलं आहे। तिसरं काय म्हटलेलं आहे, एक समावेशी कक्षा भाषा शैली में अंतर को समायोजित करते और सहयोग को बढ़ावा देते। म्हणजे भाषा शैली में अंतर, भाषा शैली में अंतर म्हणजे कोणाची भाषा वेगळी असेल त्याच्यामध्ये काही जरी अंतर असेल ना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही। कोणी कोकणी बोलत असेल, कोणी मराठी बोलत असेल तर शिक्षक काय करतात, समायोजन करतात। समायोजन करतात म्हणजे तुझ्या भाषेमध्ये याला काय म्हणतात, त्या भाषेमध्ये काय बोलतात, म्हणजे त्यांना समायोजन करून काय करतात, सहयोग देतात। सहयोग देतात म्हणजे चल बोल बाबा तू भाषा, काही टेन्शन घेऊ नको, ही भाषा बोल चालेल, म्हणजे काय दिलं, सहयोग दिला। म्हणजे काय झाले, तिघी पॉझिटिव्ह झाले पण आपल्याला निगेटिव्ह विचारलेलं होतं। चौथा ऑप्शन काय म्हणतंय नीट बघा, निश्चित पाठ्यचर्या का और मानक मूल्यांकन के आसपास की एक समावेशी कक्षा का केंद्र होता है। म्हणजे समावेशी कक्षाचं केंद्र निश्चित पाठ्यक्रम असतो का, निश्चित पाठ्यक्रम म्हणजे जे मुलांना आता समजा 5वीचा वर्ग आहे तर त्यांना 5वीच शिकवायला पाहिजे, पण जर 5वीच्या विद्यार्थ्यांना जर चांगलं शिक्षण मिळालं नसेल 4थीच्या काळामध्ये तर तुम्हाला 4थीच्या पुस्तकाचा पण आधार घ्यावा लागेल। म्हणजे मग निश्चित पाठ्यक्रम असणार का, अजिबात नाही। आणि मानक मूल्यांकन, मानक मूल्यांकन म्हणजे सगळ्यांसाठी लेखी परीक्षा तर लेखी परीक्षा, पण एखाद्याला समजा अपंगत्व असेल, त्याला हात नसेल तर त्याची लेखी परीक्षा घेणार का तुम्ही, त्याची तोंडी परीक्षा तुम्हाला घ्यावा लागेल। एखादा दृष्टीबाधित विद्यार्थी असेल त्याला लिखाण काम करता येईल का, अजिबात करता येणार नाही, त्याला तुम्ही तोंडी घ्यावा लागेल। म्हणजे काय असेल, ज्या ठिकाणी निश्चित पाठ्यक्रम मानक मूल्यांकन लावलं जातं ते निगेटिव्ह असतं, म्हणून काय होतं, समावेशी कक्षाचं उदाहरण नाही तर चौथं। त्याच्यानंतर बघा आता अभिकथन आणि कारक वर पण मी काय घेणं, थोडं प्रश्न घेणं चालू केलं, कारण अभिकथन आणि कारकचे तुम्हाला 5-5, 6-6 प्रश्न आता बघायला मिळाले। कारण जास्त सोपे पण प्रश्न करू नका, कारण काय होईल जर अवघड प्रश्न आले तुम्ही म्हणाल सर तो अवघड प्रश्न तुम्ही कधी सांगितलंच नाही ना, असं आलं तसं आलं, त्यापेक्षा मी अवघड पण तुम्हाला देतोय। अभिकथन, शिक्षार्थियों जो पहले से जानते हैं उसके आधार पर अपने ज्ञान का निर्माण करते। बघा शिक्षार्थी जो पहले से जानते, म्हणजे पहले से जानते म्हणजे त्यांचं पूर्व ज्ञान, उसके आधार पर ज्ञान का निर्माण करते। कोणाच्या आधारावर, पूर्व ज्ञानाच्या संदर्भात। आता समजा तुम्ही विद्यार्थ्यांना एखादा टॉपिक शिकवताय, तुम्हाला विद्यार्थ्यांना एखादा किल्ला शिकवायचा आहे, काय एखादा किल्ल्याबद्दल माहिती द्यायची, तर तुम्ही आपल्या घराबद्दल विचारतात, तुमचं घर कसं आहे, तुमचे घर कुठे, मग तुमच्या गावात राजवाडा आहे का, मग किल्ल्याकडे। डायरेक्ट किल्ला बघितलाय का विद्यार्थ्यांनी, अजिबात नाही। म्हणजे विद्यार्थी काय करतो, पहिले जुनं ज्ञानाच्या आधारावर काय करतो, नवीन ज्ञान निर्माण करतो। म्हणजे पहिलं बरोबर आहे। दुसरं काय म्हटलंय, पैटर्न ढूंढना और पिछले ज्ञान से जुड़ाव बनाने से शिक्षार्थियों को जानकारी को सार्थक रूप से संसाधित करने में मदत मिलते। म्हणजे काय म्हटलंय, पॅटर्न ढूंढना म्हणजे एखादी नवीन संकल्पना असेल आणि तिला जर जुडाव म्हणजे त्या संकल्पनेचा, जुन्या संकल्पनेचा नवीन संकल्पनेशी जुडाव म्हणजे त्याची संबंध करण्यासाठी काय असते, जुनं ज्ञान महत्वाचं असतं आणि त्यासाठी काय असतं, सार्थक आहे। सार्थक म्हणजे त्याला मदत करतं। म्हणजे काय झालं, कारक पण काय म्हणतंय, कारण काय म्हणतंय, बरोबर म्हणतंय, आणि कारण काय म्हणतंय, एकमेकाची व्याख्याच करतंय ना। वर पण काय म्हटलेले,
जुना ज्ञानासंदर्भात बघा, वर पण काय म्हटलेले अभिकथन मध्ये नवीन ज्ञान आणि जुनं ज्ञान, आणि खाली कारण मध्ये पण काय म्हटलेले ज्ञानाबद्दलच म्हटलेलं आहे. म्हणजे काय झालं मग, हे काय होतील एकमेकाची व्याख्या करतील. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या ठिकाणी ज्याच्यावर दोघं एकाच याच्यावर बोललं जातं ती काय करतात, एकमेकाची व्याख्या करतात. म्हणून ऑप्शन एक हे याचं उत्तर आहे. ये और आर दोनों सही है, ये की आर सही व्याख्या करताय. एवढं लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी दोघं एकाच टॉपिकवर बोलतात ना, एकाच टॉपिकवर बोलतात तर काय असतं, त्यांची व्याख्या बरोबर असते. आता तुम्हाला सांगतो, वर जर समजा जीन प्याजेने 4 अवस्था दी असं असतं अभिकथन, आणि कारण मध्ये दिलं असतं लेव वायगोस्कीने सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत दिले आहे. आता काय झालं, दोघं बरोबर आहेत, पण एक काय म्हणतोय जीन प्याजेने सांगितलेले आहे आणि एक काय म्हणतोय लेव वायगोस्कीने सांगितले. दोघं अभिकथन बरोबर आहेत, दोघं बरोबर आहेत, पण एकमेकाची व्याख्या करतील का? मग तुम्हाला काय सांगावं लागेल, ये और आर दोनों सही है लेकिन आर ए की व्याख्या नाही करता. म्हणजे काय, म्हणजे ज्या ठिकाणी एकच टॉपिकवर बोललं जातं म्हणून त्यांची व्याख्या एक असते. हा टॉपिक समजून घ्या. त्याच्यानंतर प्रश्न आहे अभिप्रेरणा. आता अभिप्रेरणा म्हणजे काय, आवड, रुची, याला अभिप्रेरणा म्हणतात. नाही तर अभिप्रेरणा काय सर आजपर्यंत आम्हाला माहित नाही अभिप्रेरणा काय असते. अभिप्रेरणा म्हणजे रुची. अभिप्रेरणांचे 2 प्रकार मी तुम्हाला सांगितले होते, आंतरिक आणि बाहेरी. आंतरिक आणि बाहेरी. आंतरिक म्हणजे तुमच्या स्वतःच्या मनाला वाटतंय ना सीटेट पास व्हावी, आणि जर मी तुम्हाला म्हटलो मी तुम्हाला बाईक घेऊन देईल तेव्हा अभ्यास करा, मग तुम्ही तेव्हा अभ्यास करायला लागणार. ही कोणती प्रेरणा झाली, बाहेरी प्रेरणा झाली. ज्या वेळेत तुम्हाला स्वतःला वाटतंय ना का मी पास झालो, म्हणजे तुमची आंतरिक प्रेरणा आहे. ज्या वेळा मी तुम्हाला म्हणेल मी तुम्हाला बाईक घेऊन देईल त्यासाठी तुम्ही अभ्यास करायला लागले, म्हणजे काय झाली, बाह्य प्रेरणा. मग शिक्षक आणि विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, आंतरिक प्रेरणांना प्रोत्साहन केलं पाहिजे, बाह्य प्रेरणांना पुरस्कार दिला नाही पाहिजे. म्हणजे बाह्य प्रेरणा म्हणजे चॉकलेट देईल, तुला बक्षीस देईल, या बाह्य प्रेरणा झाल्या. स्वतःहून त्याला समजून त्याच्या आवडीनुसार शिकणं म्हणजे आंतरिक प्रेरणा. आता अभिप्रेरणावर आलेला प्रश्न, अभिप्रेरणा के आरोपण सिद्धांत के अनुसार निम्नलिखित में से किसके लगातार कोशिश और बेहतर प्रदर्शन की संभावना है. बघा, म्हणजे आंतरिक आणि बाह्य प्रेरणावर आलेला प्रश्न आहे. आपण हे ऑप्शन बघू. काही वेळा काय होतं, ऑप्शन बघितल्याशिवाय सुद्धा प्रश्न कळत नाही. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलेलं बघा, सफलता के लिए आंतरिक आरोपण और असफलता के लिए बाहरी आरोपण. म्हणजे काय म्हणतंय, जर तुम्हाला यश मिळालं ना त्यासाठी आंतरिक प्रेरणा महत्वाची आहे, आणि जर तुम्हाला यश मिळालं नाही तर बाहेरी प्रेरणा मुळे मला मिळालं नाही. असं म्हणणार का, सर सीटेटचा अभ्यास मी खूप चांगला केला होता हो, पण काय होतं तो ब्यांचो होता ना, मी जिथे गोल करत होते तो चांगला नव्हता. म्हणजे काय दिलं तुम्ही, दोष कोणाला दिला, बाहेरी प्रेरणाला. म्हणजे हे योग्य आहे का, अभिप्रेरणामध्ये योग्य नाही, अभिप्रेरणामध्ये योग्य नाही. हा, त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन काय म्हटलेले, सफलता के लिए बाहरी आरोपण आणि असफलता के लिए आंतरिक. म्हणजे ज्या वेळेला यश मिळालं तुम्ही काय म्हणाल, नाही भारी होतं ते, बँचो वगैरे चांगला होता ना त्याच्यामुळे मी पास झालो, मी अभ्यास केला नव्हता पण बँचो वगैरे काय होतं चांगला मिळालं त्याच्यामुळे. म्हणजे असं कराल का तुम्ही, अजिबात नाही. त्याच्यानंतर काय म्हटलंय, असफलता और सफलता दोनों के लिए आंतरिक आरोपण. बघा, म्हणजे हे काय पॉझिटिव्ह कसं आहे, म्हणजे तुमचं यश जरी मिळालं, आता तुम्ही सीटेट पास झाले, मग तुम्ही असं म्हणणार का नाही माझा बँचो खूप मला चांगला मिळाला किंवा आम्हाला बक्षीस देणार होते आमचे शिसव सर म्हणून आम्ही पास झालो, हे म्हणणार का? तुम्ही काय म्हणणार, आम्ही चांगला अभ्यास केला म्हणून पास झालो. काय म्हणणार, आम्ही चांगला, आम्ही म्हणजे कोण, आंतरिक प्रेरणा. म्हणून काय असतं, सफलता आणि असफलतासाठी जिम्मेदार कोण असतं, आंतरिक प्रेरणाच असते. तुम्ही चांगला अभ्यास केला तर पास होणार, बँचोचा याच्यात वाटत नाही, म्हणून हे पॉझिटिव्ह आलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं काय म्हटलंय बघा, असफलता और सफलता दोनों के लिए बाहरी प्रेरणा. म्हणजे तुम्हाला यश पण मिळालं तरी म्हणायचं याच्यासाठी बँचोच महत्वाचा आहे आणि बक्षीसच महत्वाचं आहे, अपयश पण मिळालं त्याच्यासाठी बँचोच महत्वाचा आहे. म्हणजे असं सांगणार का तुम्ही, अजिबात नाही. तर आंतरिक प्रेरणाचं उदाहरण म्हणजे काय असतं, सफलता और असफलता दोनों के लिए आंतरिक प्रेरणा. कारण तुम्ही सीटेट नापास झाले त्यासाठी बँचेचा काही आहे का, मग तुम्ही म्हणाल नाही सर शिसव सर तुम्ही आम्हाला नीट समजू, हे काही नाही. आता ज्या वेळा नापास वर त्यावेळा आंतरिक प्रेरणा, कारण तुम्ही किती लक्ष दिलं हे महत्वाचं असतं.
त्याच्यानंतर हावर्ड गार्डनरवर आलेला प्रश्न आहे. हावर्ड गार्डनर हे बघा, हे कधीच तुम्हाला शास्त्रज्ञ सोडत नाही, समावेशी कक्षा सोडत नाही, अपसारी अभिसारी सोडत नाही, जेंडर रूढीवाद कधीच तुम्हाला सोडत नाही. हावर्ड गार्डनरने बहुबुद्धी सिद्धांत दिला. आता बहुबुद्धी म्हणजे अनेक बुद्धी बघा, नाही तर गोपी बहु राशी बहु नाही, बहु म्हणजे अनेक बुद्धींचा सिद्धांत दिलेला होता. बरोबर आहे का नहीं? हावर्ड गार्डनरने हावर्ड गार्डनर के बहुबुद्धि सिद्धांत के अनुसार निम्नलिखित में से कौनता सेट म्हणजे जोड़ी बुद्धि और उसके संबंधित संबंध को विशेषताओं को सही मेल का प्रतिनिधित्व करते. सही मेल का प्रतिनिधित्व म्हणजे काय म्हटलेले, या 4 ऑप्शन पैकी सही जोडी कोणती आहे, म्हणजे बरोबर आपण म्हणतो ना याची जोडी तीच आहे, असं कोणतं आहे ज्या 4 ऑप्शन पैकी. बरोबर आहे का नाही? कोणती सही जोडी आहे, कोणती बरोबर जोडी दिलेली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आता जे निगेटिव्ह आहे ते आपण काढून टाकू. आता स्थानिक बुद्धी, चौथा ऑप्शन काय म्हटलंय? स्थानिक बुद्धी. आता स्थानिक बुद्धीमध्ये प्राकृतिक वातावरण असतं का? नाही. स्थानिक बुद्धी कोणाकडे असते? मूर्तिकारमध्ये. प्राकृतिक बुद्धी असते का? ती अजिबात नाही. आता तिसरं काय म्हटलंय? संगीतमय बुद्धी. आता संगीतमय बुद्धी काय म्हटलेले? प्रदर्शन या रचना करने वाला. आता प्रदर्शन या रचना करने वाला होईल का? अजिबात होणार नाही. त्याच्यानंतर तार्किक बुद्धी. आता तार्किक बुद्धी काय म्हटलेले? तार्किक बुद्धी काय असते? जे गणितज्ञ असतात, सायंटिस्ट असतात त्यांच्यामध्ये असते. पण इथे काय म्हटले? नृत्य आणि क्रीडा. आता नृत्य आणि क्रीडा करणाऱ्याकडे कोणती बुद्धी असते? शारीरिक बुद्धी असते. म्हणजे काय झालं? हे पण कट झालं. वाचलं कोण? एक. अंतवैयक्तिक म्हणजे दुसऱ्यांना समजून घेण्यासाठी, दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी जी बुद्धी असते, अंतर्वैयक्तिक ही बुद्धी लागते. बघा, एकदम सोप्या प्रकारे हा प्रश्न आलेला होता. त्याच्यानंतर सेकंड लास्ट प्रश्न आहे, आला बघा. अपसारी अभिसारी या संदर्भात येतातच तुम्हाला प्रश्न येतातच. निम्नलिखित में से कौन सा कारक समस्या समाधान को बढ़ावा देता है? निम्नलिखित में से कौन सा कारक समस्या समाधान को बढ़ावा देता है? समस्या समाधान म्हणजे तुम्हाला समस्या सोडवण्यासाठी मदत करेल. बढ़ावा देणं म्हणजे मदत करतं. कोणतं करतं? पहिलं काय दिलेलं आहे? अपसारी चिंतन. आता अपसारी चिंतन थोडं पॉझिटिव्ह आहे, थोडं बाजूला ठेवूया. निष्क्रिय अनुसरण. आता निष्क्रिय अनुसरण, जर एखाद्याचं तुम्ही निष्क्रिय अनुसरण केलं, निष्क्रिय म्हणजे तुमचं लक्षच नाही आणि तुम्ही म्हणताय का आम्हाला शिसव सरांचा क्लास पाहिजे, शिकायचंय, तर होईल का? अजिबात होणार नाही. कार्यात्मक स्थिरता. आता कार्यात्मक स्थिरता म्हणजे काय? तुम्ही सीटेटचा अभ्यास बंद करून दिला आणि तुम्ही म्हणताय आता आम्ही पास होऊन जाऊ, याला कार्यात्मक स्थिरता. कार्य म्हणजे जे तुम्ही शिकताय त्याला थांबवणे स्थिरता. तर तुम्ही पास होणार का? अजिबात होणार नाही. प्रक्रिया सेट म्हणजे काय असतं? तुमच्या प्रक्रियांची जी जोड आहे ती पण काय पाहिजे? योग्य झाली पाहिजे, तरच तुम्ही होऊ शकतात. आता पहिला ऑप्शन काय म्हटलंय? अपसारी चिंतन. आता अपसारी चिंतन काय असेल? तुमच्या समस्या समाधानाला बढ़ावा देईल. म्हणजे काय होईल? तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे चिंतन करणार, तार्किक चिंतन करणार, कल्पना करणार. याच्यामुळे काय होईल? तुमचं अपसारी चिंतनमुळे काय होईल? समस्या समाधानाला ते बढ़ावा देईल. आता शेवटचा हा प्रश्न आहे. आता या शेवटचा प्रश्न समजून घ्या. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. मी या सगळेच प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला पण काही काम राहत नाही. तर तुम्ही काय करायचं? जो आपला व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्स असतो त्याच्यामध्ये उत्तर द्या आणि किती विद्यार्थ्यांचे उत्तर बरोबर येतात, कारण तुम्हाला पण एक काम दिवसातून आलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे 30 दिवस आहेत, तर असे सीडीपीचे मी तुम्हाला जर 30 प्रश्न दिले तर 30 दिवसातून तर तुम्ही कमी जास्त 25-30 प्रश्नांचं उत्तर बरोबर देणार. म्हणजे तुमचा पण एक अभ्यास चालू असेल. वंचित वर्गों से संबंधित विद्यार्थियों के समावेश केले, म्हणजे वंचित वर्गातील विद्यार्थी आहेत तर त्या समावेश करण्यासाठी तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल? यासाठी आलेला प्रश्न आहे. बघूया किती जण याची उत्तर बरोबर देतात. आणि माझा नंबर ज्यांना पाहिजे असेल तर काहींना काय अजून म्हणजे नंबर पाहिजे असेल तर माझा नंबर घेऊन टाका. 7498 99 3466. म्हणजे इथे लिखाण काम करता येत नाही. 7498 99 3466 हा माझा मोबाईल नंबर आहे.